नमस्कार. आपण अख्खं आयुष्य बाहेरच्या जगाला ओळखण्यात घालवतो, पण कधी स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहिलंय का? संतांचे शब्द म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याच आत्म्याचा आरसा आहेत. आजच्या या विशेष भागात आपण शब्दांच्या पलीकडे जाऊन तो आरसा पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात दडलेला एखादा विचार तुमच्या जगण्याची व्याख्या बदलू शकतो. हा प्रयत्न मनाला भिडला तर तुमची दाद नक्की द्या. आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अत्यंत प्रभावशाली अभंगाचा अर्थ जाणून घेणार आहोत. हा अभंग म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर हे सुखी जीवनाचे एक गुपित आहे, ज्याला समजलं त्याचं आयुष्य क्षणार्धात बदलू शकतं. चला तर मग जाणून घेऊया माऊलींनी सांगितलेला तो मार्ग कोणता. माऊली म्हणतात, हरिवंश पुराण वाचणं, हरिनामाचं कीर्तन करणं आणि त्या परमेश्वराच्या भक्तीशिवाय दुसरं काहीही न मानणं हेच खरं जीवन आहे. या ओळींचा अर्थ असा की आपण बाहेरच्या जगात सुख शोधतो, पण खरं सुख आपल्या आतच आहे. आजच्या काळात आपण तीर्थयात्रेला जातो, बाहेरची ठिकाणं फिरतो, पण मनाची शांती मिळत नाही. माऊली इथे स्पष्ट करतात की जर तुमच्या मनात सतत ईश्वराचं नामस्मरण असेल तर तुम्हाला वेगळं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. तेच तुमचं वैकुंठ आहे आणि तेच तुमचं सगळं तीर्थाटन आहे. जेव्हा आपण स्वतःच्या मनाच्या हट्टापायी किंवा चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा आपण ईश्वर भक्तीपासून दूर होतो. पण जो माणूस पूर्ण एकाग्रतेने अगदी मनाच्या खोलवर हरिनामात स्थिरावतो तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे. ज्ञानेश्वरीच्या या ओळी आपल्याला सांगतायत की राम आणि कृष्ण हे केवळ शब्द नाहीत, तर ती एक आनंदाची अवस्था आहे. जेव्हा ही गोडी तुम्हाला लागेल तेव्हा जगातील कोणतीही समस्या तुम्हाला दुःखी करू शकणार नाही. बाहेरच्या धावपळीत शांतता शोधण्यापेक्षा आपल्या मनात ईश्वराचं नामस्मरण सुरू करा. यामुळे मनातील नको ते विचार आपोआप कमी होतील. हरिपाठीन स्थिरावला म्हणजे कामात एकाग्र होणे. तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण निष्ठेने करा, ते कामच तुमची भक्ती बनेल. जेव्हा तुमच्या मनात सतत सकारात्मक नामस्मरण असतं तेव्हा भीती, चिंता आणि नकारात्मकता तुमच्यापासून लांब राहतात. मित्रांनो, आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, फक्त एक छोटासा संकल्प पुरेसा असतो. आजपासूनच आपल्या दैनंदिन जीवनात नामस्मरणाची सवय लावून बघा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचं आयुष्य किती आनंदी आणि स्थिर झालंय. चला तर आपण जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व संतांचा नैतिक धडा उदाहरणासह. पहिला चरण, हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन. हरिविण सौजन्य नेणे काहीन. भावार्थ विश्लेषण, या जगात अनेक गोष्टी मिळवण्यासारख्या आहेत, पण श्रेष्ठ काय, तर हरीचे नामस्मरण आणि हरिवंशाच्या कथा ऐकणे. संतांच्या मते जोपर्यंत मनात भगवंताचे नाम नाही तोपर्यंत तुमच्या मनात ना चांगुलपणा येऊ शकतो ना माणुसकी टिकू शकते. येथे सौजन्य म्हणजे केवळ वरवरचे गोड बोलणे नव्हे, तर अंतःकरणाची निर्मळता. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. प्राचीन काळी जेव्हा लोकांकडे मनोरंजनाची साधने नव्हती तेव्हा कीर्तन हेच समाज प्रबोधनाचे मोठे माध्यम होते. संतांना यातून हे सांगायचे होते की सौजन्य म्हणजे केवळ वरवरची नम्रता नाही, तर ती देवाच्या नावातून येणारी आंतरिक शुद्धता आहे. समाजात आपण अनेकदा बघतो की लोक बाहेरून खूप सुशिक्षित आणि सभ्य दिसतात, पण त्यांच्या स्वभावात द्वेष असतो. संत आपल्याला हे शिकवतात की जर तुमच्याकडे ईश्वरी मूल्यांची, हरिनामाची जोड नसेल तर तुमचे सौजन्य हे केवळ मुखवटा आहे. वास्तविक उदाहरणे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांशी प्रोफेशनल राहण्यासाठी अतिशय गोड बोलतो, पण संधी मिळताच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटतो. येथे त्याचे सौजन्य हे स्वार्थासाठी आहे. त्याला आपण खरा सज्जन म्हणू शकत नाही. सोशल मीडियावर एकमेकांचे स्टेटस लाईक करणारे आणि कमेंट्समध्ये किती छान लिहिणारे लोक पण प्रत्यक्ष भेटीत एकमेकांपासून दुरावलेले असतात. केवळ डिजिटल सौजन्य मानवी नाती टिकवू शकत नाही. एखाद्या सुगंधी फुलाला जर सुगंधच नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. तसेच माणसाकडे पैसा, पद सर्व असेल, पण जर त्याच्या वागण्यात हरिनामरूपी भक्तीची गोडी नसेल तर ते वागणे कृत्रिम असते. भक्ती माणसाला आतून सौजन्य शिकवते. दुसरा चरण, त्या नरा लादले वैकुंठ जोडले. सकळ घडले तीर्थाटन. भावार्थ विश्लेषण, ज्या माणसाने हरिनामाचा ध्यास घेतला त्याला साक्षात वैकुंठाची प्राप्ती झाली असे समजावे. त्याला तीर्थयात्रा करण्यासाठी कोठेही भटकण्याची गरज नाही, कारण ईश्वराचे नाम म्हणजेच सर्व तीर्थांचे सार आहे. आपण पुण्याच्या किंवा काशीच्या वारीला जातो, पण मनाची शुद्धी नसेल तर ती केवळ एक सहल ठरते. खरी तीर्थयात्रा ही अंतर्यामी असते. जेव्हा आपण देवाला मनात पाहतो तेव्हा आपल्याला बाहेर कुठेही जाण्याची गरज पडत नाही. ज्याच्या मनात विठ्ठल आहे त्याच्यासाठी त्याच्या घराचे उंबरठे हेच पंढरपूर आहे. ही एक आंतरिक तृप्तीची अवस्था आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. जुन्या काळात लोकांचा असा समज होता की चारधाम यात्रा केली की मोक्ष मिळतो. संत इथे समाजाची दिशा बदलत आहेत. ते म्हणतात वैकुंठ म्हणजे दुसऱ्या लोकात असलेली जागा नसून तुमच्या कर्मात असलेली पवित्रता आहे. जर तुमचे वागणे लोकांच्या कल्याणासाठी असेल तर तुम्हाला तीर्थाला जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच तीर्थक्षेत्र आहे. वास्तविक उदाहरणे. एखादा व्यक्ती हजारो रुपयांचा खर्च करून गंगास्नान करायला जातो, पण आपल्या वृद्ध आई वडिलांना घरी एकाकी सोडून जातो. संतांच्या मते
हे तीर्थाटन व्यर्थ आहे. त्याऐवजी घरी राहून सेवा करणारे मूल हे देवाच्या अधिक जवळ आहे. आपत्तीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करणारा एखादा अग्निशमन दलातील कर्मचारी किंवा डॉक्टर जेव्हा निस्वार्थी भावनेने काम करतो तेव्हा तो वैकुंठ आपल्या कामातच अनुभवत असतो. तिसरा चरण. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठीं स्थिरावला तोची धन्य. भावार्थ विश्लेषण. जो माणूस केवळ स्वतःच्या मनाच्या लहरींमागे धावतो तो आयुष्याच्या मुख्य ध्येयापासून दूर जातो. पण जो आपली बुद्धी आणि मन ईश्वराच्या पायी अर्पण करून स्थिर होतो तोच खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. मनोमार्ग म्हणजे आपल्या इच्छा, अपेक्षा आणि दुराग्रहांचा मार्ग. आपण आयुष्यभर मला हे हवे ते हवे करत पळतो, पण यात आपण स्वतःलाच हरवून बसतो. हरिपाठी स्थिरावणे म्हणजे परिस्थिती कशीही असो मनात ईश्वरी अधिष्ठान ठेवणे. जसे वादळातही दीपस्तंभ स्थिर असतो तसे संकटाच्या काळात ज्याचे मन देवाच्या नामस्मरणात स्थिर राहते तोच आयुष्यातील धन्य माणूस होय. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. मनोमार्गी जाणे म्हणजे स्वतःच्याच मनाच्या लहरींनुसार वागणे. त्या काळीही लोक आपल्या अहंकाराला नियम मानत असत. संतांनी इथे नैतिक धडा दिला आहे की जो माणूस स्वतःच्या हट्टापायी किंवा केवळ वैयक्तिक फायद्यासाठी समाजद्रोही वागतो तो स्वतःचे नुकसान करून घेतो. हरिपाठ म्हणजे शिस्तबद्ध जीवन. शिस्तबद्ध जगणारा माणूस हाच समाजाचा आधारस्तंभ असतो. वास्तविक उदाहरणे. ट्रॅफिकमध्ये घाई करण्यासाठी सिग्नल तोडून जाणारा वाहन चालक जो स्वतःला शहाणा समजतो पण यामुळे तो इतरांचा जीव धोक्यात घालतो आणि शेवटी अपघाताचे कारण बनतो. हे मनोमार्गी वागण्याचे उत्तम उदाहरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात चुकीच्या मार्गाने कॉपी करून किंवा लाच देऊन डिग्री मिळवणारा विद्यार्थी जो तात्पुरता यशस्वी वाटतो पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी अपयशी ठरतो. या उलट सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवणारा हरिपाठी विद्यार्थी कालांतराने यशस्वी होतो. चौथा चरण. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. रामकृष्णी नावडी सर्वकाळ. भावार्थ विश्लेषण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मला फक्त हरिनामाची गोडी लागली आहे. माझ्यासाठी राम आणि कृष्ण हेच माझे सर्वस्व आहेत आणि हे नामस्मरण मी सर्वकाळ करत असतो. हे शेवटचे चरण एका समर्पणाचे आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज स्वतःचे उदाहरण देतात की सर्व काही मिळूनही जर देवाची आठवण नसेल तर ते शून्य आहे. रामकृष्ण ही केवळ नावे नसून ती एक जीवन पद्धती आहे. प्रत्येक कामात जेव्हा आपण देवाला साक्ष ठेवतो तेव्हा आपले काम हेच एक मोठे कीर्तन बनते. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एकदा का तुम्हाला मूल्यांची गोडी लागली की तुम्हाला बाहेरून काहीही शोधण्याची गरज पडत नाही. आजच्या जगात आपण बाह्य सुखाच्या मागे इतके वेडे झालो आहोत की आपण आंतरिक शांती विसरलो आहोत. संतांचा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे की जर तुम्ही कामात आनंद शोधायला सुरुवात केली तर ताणतणाव आपोआप कमी होतात. वास्तविक उदाहरणे. एक कलाकार किंवा खेळाडू जो प्रसिद्धीसाठी नाही तर कलेच्या प्रेमापोटी सराव करतो त्याला ती कृतीच हरिनाम वाटते. त्यामुळे तो कधीही नैराश्यात जात नाही आणि सर्वोत्तम कामगिरी करतो. एखादा शेतकरी जो शेतीला केवळ व्यवसाय न मानता मातीवर प्रेम करतो त्याला निसर्गाच्या चक्रातच रामकृष्ण दिसतात. त्यामुळे संकटातही तो खचून न जाता धैर्याने उभा राहतो. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्या अतिशय तणावपूर्ण ऑफिस मीटिंगमध्ये आहात. सर्वजण चिडलेले आहेत. अशावेळी जर तुम्ही डोळे मिटून 1 मिनिट हरिनाम घेतले तर तुमची मनोमार्गाची धावपळ थांबते. तुम्हाला एक अनाकलनीय शांतता मिळते. हे अनुभवाचे उदाहरण आहे. ज्याला नामस्मरणाची सवय आहे तो संकटातही शांत राहू शकतो. हेच ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आजच्या भाषेत हा अभंग काय सांगतो? आज आपल्या आयुष्यात इतके नॉईज आहे की आपण शांतता गमावून बसलो आहोत. हरिपाठ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तुमच्या मनाचा अल्गोरिदम बदलणे आहे. ज्या गोष्टी तुम्हाला मानसिक शांतता आणि प्रगती देत नाहीत त्यांना अनफॉलो करा आणि सकारात्मक ऊर्जेला फॉलो करा. तुम्ही कितीही ट्रॅव्हल केले किंवा कितीही लोकेशन्स बदलली तरी मन जिथे आहे तिथेच असते. जर तुम्हाला खरी शांती हवी असेल तर इनवर्ड जर्नी महत्त्वाची आहे. शांत बसणे हे आजच्या काळातील सर्वात शक्तिशाली टूल आहे. तुमचे मन म्हणजे एक अनियंत्रित सॉफ्टवेअर आहे. त्याला जर कंट्रोल केले नाही तर ते तुम्हाला डिप्रेशन आणि अँझायटीच्या फीडकडे घेऊन जाईल. नामाची एन्क्रिप्शन की वापरा. जेव्हा मन भरकटेल तेव्हा एक मंत्र किंवा श्वास धरून राहा. डीप ब्रीथिंग विथ मॅन्त्रा. हे तुमचे मेंटल फायरवॉल आहे. ज्याला आपण आजच्या भाषेत फ्लो स्टेट म्हणतो तीच ही भक्तीची गोडी आहे. तुम्ही जे काम करता त्यात इतके मिसळून जा की तिथे तुम्ही नाही आणि तुमचे टेन्शन नाही. हा अभंग म्हणजे जुनाट विचार नसून हॅक युअर ब्रेन फॉर पीस करण्याचे एक आधुनिक सूत्र आहे. आयुष्यात कितीही गडबड असली तरी एक 5 मिनिटांचा नामाचा पॉज तुमचा पूर्ण दिवस बदलू शकतो. या अभंगातील कोणत्या ओळीचा अर्थ तुम्हाला तुमच्या सध्याच्या धावपळीच्या दिनचर्येत सर्वाधिक जवळचा किंवा लागू पडणारा वाटतो? देव शोधायला कोठेही दूर जाण्याची गरज नाही. तो तुमच्या मनात आहे. फक्त नामाच्या माळेने तो जपायला शिका. आज तुम्हाला एक छोटी कृती करायची आहे.
आज दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल किंवा खूप ताण वाटेल तेव्हा लगेच मोबाईल बाजूला ठेवा आणि किमान 5 वेळा मनापासून नामस्मरण करा. तुम्हाला मिळणारा अनुभव नक्कीच खूप शांतता देणारा असेल. धन्यवाद. मित्रांनो, देव वेगळा कुठेही नाही, तो तुमच्यातल्या शांततेत आहे. एकदा हा अभंग स्वतःच्या आयुष्यात उतरवून बघा, तुम्हाला नक्कीच एक नवी ऊर्जा जाणवेल. तुम्हाला हा भावार्थ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. गर्दीत हरवलेल्या माणसाला स्वतःची ओळख करून देणं हीच संतांची खरी शिकवण आहे. भावार्थ संतवाणी हा केवळ उपदेश नाही, तर आपल्या अस्तित्वाचा शोध आहे. तुमच्या प्रतिसादाची ओढ आम्हाला कायम असते. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात कोणत्या संतांच्या विचारांचा प्रकाश हवा आहे हे नक्की सांगा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.